गणित सोडवायला घेतलं की डोकं गरगरायला लागतं. पण जर मी सांगितलं की नफा तोटा ओळखणं हे चहा बनवणे इतकं सोपं आहे, तर आज आपण सराव संच 31 असा सोडवणार आहोत की तुम्ही परीक्षेत चूक करणार नाही. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. नफा तोटा या धड्याचा बेसिक भाग तुम्ही पाहिलाच असेल. आता वेळ आहे प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची, म्हणजेच सराव संच 31 सोडवण्याची. चला तर मग वही पेन काढा आणि माझ्यासोबत सोडवायला सुरुवात करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, सराव संचाच्या पहिल्या प्रश्नात आपल्याला काय केलं आहे रे, एक तक्ता दिला आहे. त्यामध्ये काय दिलं बघा की दिली खरेदी किंमत आणि विक्री किंमत. यावरून आपल्याला नफा झाला की तोटा, आणि जर नफा झाला असेल तर तो किती रुपये, किंवा तोटा झाला असेल तर तो किती रुपये काढायचं आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो सोडवायला सुरुवात करूया. पहिलं काय आहे बघा, पहिल्या उदाहरणामध्ये खरेदी किंमत किती दिली आहे 4,500 आणि विक्री किंमत दिली आहे 5,000 रुपये. लक्षात आलं का? तर लगेच आपल्याला काय माहिती आहे बघा, जी काही खरेदी किंमत आहे, काय आहे ती खरेदी किंमत 4,500. काय आहे ती 4,500. आणि जी काही विक्री किंमत ती किती आहे रे, तर ती आहे 5,000. काय आहे ती 5,000. बघा म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आहे रे, जास्त आहे. कशी आहे, जास्त आहे. यावरून आपण काय म्हणू शकतो, जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा होतो तो नफा. काय असतो तो नफा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो नफा काढूया. बघा नफा बरोबर काय आहे रे नफ्याचं सूत्र, तर ते आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय आहे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय आहे बघा विक्री किंमत, तर विक्री किंमत आहे 5,000 रुपये. 5,000 वजा खरेदी किंमत किती आहे रे, 4,000 रुपये. बघा 5,000मधून मी 4,500 वजा केले तर काय होणार आहे, 0 वजा 0, 0 वजा 0. आता बघा 0मधून 5 जातं नाही, म्हणून मी काय घेतला, इथं घेतला, इकडून घेतला आजचा, इथं आले 10 आणि इथे राहिला 5तून मी 1 तिकडे पाठवला तर इथं किती राहिले रे, 4. बघा 10मधून 5 गेले, उरले 5. 4तून 4 गेले, उरला 0. तो 0 मी लिहित नाही. म्हणजेच ह्या व्यवहारामध्ये काय झाला रे, 500 रुपये एवढा नफा झाला. काय झाला रे, 500 रुपये एवढा नफा झाला. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच आपल्याला इथं काय करायचं आहे, ह्या रकान्यामध्ये काय लिहायचं बघा, इथे झाला नफा, इथे काय झाला रे, नफा. आणि किती रुपये झाला, तर तो झाला 500 रुपये. किती झाला रे, 500 रुपये. आता त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण पाहूया. काय आहे दुसरं उदाहरण, तर दुसरं उदाहरण आहे खरेदी किंमत दिली आपल्याला 4,100 रुपये. किती दिले, 4,100. आणि जी विक्री किंमत आहे ती किती आहे, 4,090 रुपये. किती आहे रे, 4,090 रुपये. तर ह्यामध्ये आपल्याला बघा खरेदी किंमत किती दिले, 4,100. आणि जी काही विक्री किंमत आहे ही किती आहे रे, 4,090. यावरून आपल्याला काय कळतं रे, खरेदी किंमत कशी आहे रे, जास्त आहे. काय आहे रे, खरेदी किंमत जास्त आहे. म्हणजेच जेव्हा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा कशी आहे रे, कमी आहे. कशी आहे, कमी, तेव्हा त्या व्यवहारात काय होतो रे, तोटा होतो. काय होतो, तोटा. चला तर मग हा तोटा किती झाला हे सूत्राद्वारे काढूया. बघा तोटा ह्याचं सूत्र काय आहे, तोटा बरोबर काय आहे, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. काय आहे रे, विक्री किंमत. काय आहे खरेदी किंमत, तर खरेदी किंमत आहे 4,100 वजा विक्री किंमत आहे 4,090 रुपये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर बघा 4,100मधून 90 रुपये 4,090 वजा केले तर काय होणार आहे, 100मधून 90 गेले, उरले 10. आणि 4मधून 4 गेले, उरले 0. म्हणजेच हा जो काही दुसरा व्यवहार आहे, ह्या दुसऱ्या व्यवहारामध्ये काय झालं रे, तर दुसऱ्या व्यवहारामध्ये झाला आहे तोटा. आणि तो किती रुपये झाला आहे, तर तो झाला आहे 10 रुपये. किती झाला आहे रे, 10 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर प्रश्न तिसरा काय दिला आहे बघा, खरेदी किंमत दिली आहे 700 रुपये आणि विक्री किंमत दिली आहे 799. चला इथे लिहून घेऊया, खरेदी किंमत किती आहे ती 700 रुपये. किती, 700. आणि विक्री किंमत काय आहे रे, विक्री किंमत किती आहे 799 रुपये. आता बघा ह्या व्यवहारामध्ये काय आहे रे, विक्री किंमत जास्त आहे. काय आहे रे, विक्री किंमत जास्त आहे, म्हणून इथे काय झाला रे, नफा. तर बघा ह्या व्यवहारात किती नफा झाला हे काढण्यासाठी नफ्याचे सूत्र लिहू आणि किती रुपये झाला हे काढू. नफ्याचं सूत्र काय आहे रे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय आहे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय आहे ती विक्री किंमत, तर विक्री किंमत आहे 799 वजा
700. खरेदी किंमत किती आहे रे 700. बघा 799 मधून 700 गेले तर किती रुपये राहिले, तर राहिले 99 रुपये. किती राहिले रे 99 रुपये. म्हणजे इथे जे काही तिसरं उदाहरण आहे त्या तिसऱ्या उदाहरणामध्ये काय झालं रे, नफा झाला. काय झाला रे, नफा झाला. आणि तो किती रुपये झाला, तर तो झाला 99 रुपये. किती झाला तो 99 रुपये. त्याच पद्धतीने जे काही चौथं गणित आहे, चौथ्या गणितामध्ये आपल्याला खरेदी किंमत किती दिली रे 1000 रुपये आणि विक्री किंमत किती दिली 920 रुपये. चला लिहून घेऊया. खरेदी किंमत किती आहे रे 1000 रुपये आणि विक्री किंमत किती आहे रे ती, तर ती आहे 920 रुपये. किती आहे 920 रुपये. म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कशी आली रे कमी, इथे खरेदी किंमत आहे जास्त. लक्षात आलं का. यावरून काय झालं रे आपल्याला कळालं ह्या उदाहरणामध्ये झाला आहे तोटा. काय झालं आहे तोटा. चला तर मग काय करूया, तोटा सूत्र लिहूया आणि किती रुपये तोटा झाला हे काढूया. तोटाचं सूत्र काय आहे बघा, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. काय आहे रे विक्री किंमत. बघा विद्यार्थी मित्रांनो खरेदी किंमत किती आहे रे, तर खरेदी किंमत आहे 1000 रुपये. किती आहे 1000 रुपये. वजा विक्री किंमत किती आहे रे 920 रुपये. किती आहे 920 रुपये. आता ह्या दोघांचा जर वजाबाकी केली तर किती येईल, 1000मधून मी 920 रुपये वजा केले तर तिथं किती येते रे 80 रुपये. किती येतं 80 रुपये. म्हणजेच जे काही चौथं उदाहरण होतं ह्या चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय झालं रे, इथे झाला आहे तोटा. काय झाला रे तोटा. आणि किती रुपयांचा झाला आहे, तर तो झाला आहे 80 रुपयांचा. किती रे 80 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो.